छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची, ऐसा राजा। देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा। छत्रपती शिवाजी महाराजांना 396व्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा। शिवनेरीवर मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीचा उत्साह साजरा होतोय। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर शिवाई देवी मंदिरापासून जन्मस्थळापर्यंत पालखी काढण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली। ढोल ताशांचा गजर आणि शिवगर्जनेने संपूर्ण गड दणाणून गेला। यावेळी गडावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरी गडावर शिवप्रेमींनी गर्दी केलेली आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे। या शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं। मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती, या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत। एकही किल्ला या ठिकाणी अतिक्रमण नाही। मी आज या निमित्ताने मराठा सेवा संघाला आश्वस्त करू इच्छितो, आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही नीट काम करू आणि 2030 साली महाराजांची 400वी जन्मशताब्दी, चौथी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू, त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य, जगभराचे डोळे दिपतील अशा प्रकारची शताब्दी ही आपण साजरी करू। गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते। त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आपण पुढची वाटचाल करतोय। जगातील बलाढ्य शक्तींना देखील नमवण्याचा पराक्रम आज भारत करतोय। विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी शिवरायांचा विचार हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल। कारण छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष होते, स्वराज्याचे निर्मिते होते आणि म्हणून त्यांनी मराठी माणसाची, हिंदुत्वाची महासत्ता उभी केली। म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतो।